प्रश्न काय विचारला की ए ला एक काम करण्यासाठी 7 दिवस लागते व बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागते, तर दोघा मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना 840 रुपये मिळतात म्हणते। तर फक्त बी चा वाटा किती आहे बघा कसं करायचं याला। तर ए सांगितलं तुम्हाला ए ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागते बाळा, तर 7 दिवस लागते, आणि बी ला हेच काम करण्यासाठी बी ला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागते, तर 5 दिवस लागते। याचं मसावी काढायचं। मग कसं काय करायचं लसावी मसावी, या दोन पैकी जो सर्वात मोठा आकडा असेल त्याचा त्यांना भाग द्यायचा किंवा त्याचा पाडे म्हणायचे। मग 7 5 35 इथं असा आकडा लिहायचा की दोन्ही संख्येला भाग केला पाहिजे। मग 7 5 35 आणि 5 7 किती, तर 35, म्हणजे 7 5 35 5 7 35, 5 आणि 7 किती होते, कारण दोघा मिळून काम करताय, 5 आणि 7 किती, तर 12, एकूण किती दिवस काम केले, तर 12 दिवस काम केले। मग एकूण जर 12 दिवस काम केले असेल तर 12 दिवसाचे त्यांना एकूण पैसा किती मिळतो, पेमेंट किती मिळते, तर 840 रुपये मिळतात म्हणते। 840 रुपये त्यांना 12 दिवस काम केल्यावर मिळते। तर एक दिवस काम केल्यावर किती पैसे मिळेल, म्हणजे एका दिवसाची रक्कम किती किंवा पेमेंट किती। मग 12 / 840 करा, 3 गुणाकार 840 / 12, मग 12 7 84, मग 70 रुपये। मग हे 70 रुपये 70 ॲव्हरेज जे आहे ते एका दिवसाचं आहे, म्हणजे एक दिवस काम केल्यावर 70 रुपये मिळतात। मग आपल्याला बी चा वाटा सांगायचा आहे। मग बी चा आपलं मसावी किती काढलं, तर 7 काढलेला आहे। मग जर बी चा वाटा विचारला असेल तर 7 गुणाकार एका दिवसाचा किती आहे, तर 70, 7 गुणाकार 70, 7 7 49, 490 रुपये बीला मिळतात। तेच जर एचं विचारलं असतं तर 5 गुणाकार किती रे, तर 70, 5 गुणाकार 70, 7 5 35, 350 रुपये मिळतात। संपलं कार्यक्रम। तर असेच मिक्स टाइपचे प्रश्न घ्यायचे आहे। प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगितलेलं आहे बघा बरोबर। प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगते या ठिकाणी, प्रश्न क्रमांक दुसरा सांगत आहे की ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 व 15 दिवसात करतात। जर त्यांनी एक सोडून एक दिवस काम केले, याला अंडरलाईन कर जा, एक सोडून एक दिवस काम केले म्हणते, सेम टू सेम आहे, म्हणजे ए एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 15 दिवसात करतो। दोन पैकी जो मोठा आकडा असेल त्याचा पाडा म्हणायचा। इथं असा आकडा लिहायचा की दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे। मग 15 दोन्ही 30, 9 त्रिक 30, 3 आणि 2 किती होते, तर 5 आलं। मग 30 / 5 केला आपण, 5 सक किती आलं बेटा, तर 6 दिवस आहे। आता 6 दिवस उत्तर नसणार आहे, लक्षात ठेवा। एक सोडून एक दिवस काम केले, एक दिवस काम करतो, दुसऱ्या दिवशी आराम करतो। मग जर समजा 6 दिवसाचं काम तो किती दिवसात करणार आहे, 12 दिवसात, म्हणजे एक सोडून एक दिवस म्हटलं तर गुणाकार 2 करायचं बेटा, लक्षात ठेवू। सैन दोन्ही 12, मग याचं उत्तर काय येणार आहे, तर 12 येणार आहे। पर्याय नंबर पहिलं। चला प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतो, प्रश्न क्रमांक तिसरा म्हणतो की 90 ह्या संख्येच्या तिप्पट, काय सांगितलंय, 90 या संख्येचा तिप्पट, पटचा अर्थ गुणाकार, 90 या संख्येचा तिप्पट करून त्यातून 14 संख्येचे चौपट वजा केल्यास, म्हणजे 14 संख्येचे चौपट जर वजा केलं तर उत्तर काय येईल म्हणते, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे। मग काय 9 त्रिक किती होते रे, 9 त्रिक 27, अंड्या जसंच्या तसं, आणि 14 चूक किती होते, तर 14 चूक 56 इज इक्वल टू तुम्हाला उत्तर काढायचं आहे, मायनस करा। मग 0 मधून 6 जात नाही, भीक मागितलं म्हणजे 10 मधून 6 गेले, किती राहिले, तर 4 राहिले। 6 मधून 5 गेले, किती राहिले, तर 1 राहिले। 2 जसंच्या तसं, 214, पर्याय नंबर तिसरं असं याचं उत्तर होतं। प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट कोण काय म्हणते, 200 हे 0.4 चे, हेचा अर्थ गणितामध्ये इज इक्वल टू होतो, म्हणजे 200 हेचा अर्थ इज इक्वल टू 0.4 चेचा अर्थ गुणाकार, चेचा अर्थ गुणाकार 0.4 चे किती पट होते, किती पट म्हणजे x लिहून टाकायचं। मग जे काढायचं आहे ते जागेवर ठेवा, गुणाकार आहे, इकडे आल्यावर भागाकार करा। 200 / 0.4, पॉईंट काढायचा असेल तर वरती एक शून्य वाढून द्या, पॉईंट नंतर जेवढे आकडे असेल ना तेवढे शून्य वरती लावून टाकायचे। मग किती, 200 पहिल्यापासून होते, पॉईंट नंतर एक आकडा एक शून्य वाढून टाका। 2000 / 4, 4 पंचे किती, तर 20, किती आलं बेटा, तर 500, पर्याय नंबर 3 असं याचं उत्तर होता। संपलं कार्यक्रम।